आपल्या तथागत पब्लिक स्कूलच्या आजच्या आपल्या ॲन्युअल डेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. 22वा वर्धापन दिन किंवा ॲन्युअल डे आपण या शाळेचा साजरा करत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. या शाळेच्या उपक्रमांबद्दल आपण सर्वांनीच आता एक व्हिडिओ चित्रफित या ठिकाणी पाहिलेली आहे आणि त्याच्यावरूनच या शाळेचं वेगळेपण हे आपल्याला दिसून येत आहे. ग्रामीण भाग असूनही सुविधा, पायाभूत सुविधांची कमतरता असून देखील या क्षेत्रामध्ये मेश्राम यांनी यांच्या तथागत फाउंडेशनच्या माध्यमातून या शाळेला सुरुवात केली. ते चालवत आहेत, अत्यंत यशस्वीपणे चालवत आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने चालवत आहेत. हे याच्याबद्दल मी सर्वप्रथम नमूद करू इच्छितो. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी 1ली ते 10वी या सर्वांसाठी जे काही उपक्रम वर्षभर ते घेतात त्याचा आपल्या सर्वांसमोर एक आढावा ठेवलाच होता आणि एक कार्यक्रमसुद्धा विद्यार्थ्यांचा आपण पाहिला आहे. कुठल्या चांगल्या पद्धतीने मुलांमधलं खेळांबद्दलचं आवड, फिजिकल कोऑर्डिनेशन आणि टीमवर्क ह्या सगळ्या गोष्टी अधोरेखित करणारा असा तो त्यांची ती एक्झरसाईज होती आणि वर्षभर चालणारे यांचे कार्यक्रम आपण जर पाहिले तर ह्या ध्येयानेच प्रेरित होऊन ते चालत आहेत. आपल्याला नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते ज्या ज्या गोष्टींमध्ये त्याच्यावर भर दिलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्याचा प्रयत्न ही शाळा करत आहे. हे एक सांगण्याचा मला विशेष या ठिकाणी आनंद वाटतो. या शाळेमध्ये सर्वांगीण विकास मुलांचा होण्यासाठीचे त्यांनी सर्व पावलं ते उचलत आहेत. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण असलं पाहिजे. काळाच्या बरोबर चालणारं आधुनिक विश्व, आधुनिक जो काही आपलं संशोधन आहे त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना कळला पाहिजे, त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. हे ध्येय या शैक्षणिक धोरणात आहे, त्याबद्दलची त्यांनी काळजी घेतलेली आहे. मुलांमधले जे उपजत गुण आहेत, जे काही वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत, आवडीनिवडी म्हणा किंवा त्यांच्या विशिष्ट कला, त्या सगळ्यांना उत्तेजन देण्यासाठीचे पूरक असे कार्यक्रम घेतले जात आहेत. ते एक महत्त्वाचं आहे. आपल्या पर्यावरणाबद्दल, आपल्या संविधानाबद्दल, एकमेकांच्या अधिकारांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल, घटनेबद्दलचा आदर, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे वर्षभर ते कार्यक्रम घेतात आणि मॅजिक शोपासून आपण पाहिलं की सँड आर्ट असेल, मॅजिक शो असेल, दोन्ही हाताने लिखाण, ॲम्बिडेक्स्टरिटी म्हणतो आपण त्याला, हे एक विशिष्ट मला या ठिकाणी दिसून आलं. आणि अशा जी सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की ते कोणाला तरी येतं, दुर्लक्षितपणे किंवा त्याला फारसं कोणी दखल घेऊन त्याला उत्तेजन देण्याचा विचार करत नाही, परंतु या शाळेने, तिथल्या मॅनेजमेंटने त्याचा विचार करून मुलांमधल्या त्या उपजत गुणाला डेव्हलप करण्यासाठी त्याचं आणखीन त्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हे फार कौतुकास्पद आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, सर्व क्रीडा क्षेत्रामधले स्पोर्ट्स आणि फॅसिलिटीजसुद्धा यांच्या आपण इथं बघितल्या आणि कमीत कमी खर्चामध्ये ग्रामीण भागातील कुटुंबाला परवडेल अशा फीमधूनच ते एवढं सगळं साकारत आहेत. हे फार मला वैशिष्ट्यपूर्ण इथे वाटलं आणि मी निश्चितपणे या शाळेचे मॅनेजमेंट आणि इथलं सर्व टीम या सगळ्यांना मनापासून आभार मानतो. मी जेव्हा त्यांचे वर्ग आणि प्रयोगशाळा आणि सर्व मला सभागृह वगैरे ते दाखवत होते मेश्रामजी, त्यावेळेस तिथे देखील जास्तीत जास्त कम्फर्ट मुलांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अधिकाधिक मॉडर्न, कमी जागेमध्ये आधुनिक पद्धतीचे शिक्षण कसं देता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न आहेत. क्लासरूम्स ह्या चांगल्या कम्फर्टेबल केलेल्या आहेत. ई-लर्निंगची सर्व फॅसिलिटी त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि इतर कॉमन कार्यक्रमांसाठीचे हॉल आहेत. ओपन लायब्ररी संकल्पना ही सुद्धा चांगली आहे की जी इतर शाळांनीसुद्धा अंगीकारली पाहिजे. अशा पद्धतीची ही ओपन लायब्ररीचा कन्सेप्ट यांचा मला आवडला की विद्यार्थ्यांना घरून पुस्तक आणण्याची गरज नाही. त्यांनी इथे बसून कुठलंही पुस्तक उचलून, टेक्स्टबुक असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांचे पुस्तकं असतील, ते त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. आणि शाळेने आपल्या करिक्युलममध्ये स्पर्धा परीक्षांची तयारीचा देखील एक महत्त्वाचा घटक त्याच्यात टाकूनच दिलेला आहे. म्हणजे शालेय स्तरावरच्याच परीक्षा आहेत तुमच्या, ज्या शालांत आपण म्हणतो नीट आणि CET-साठीच्या, त्याचप्रमाणे भविष्यातल्या MPSC UPSC जे काय फाउंडेशन आणि मुलांनी जी तयारी लहानपणापासून जी आपण म्हणतो केली पाहिजे, त्याच्या दृष्टीने सुद्धा ते प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना निश्चितपणाने ह्या
पद्धतीने जर ते प्रयत्न करत असतील, आपल्या सर्व पालकांची जर त्याला जोड असेल आणि विद्यार्थ्यांचं स्पिरिट जर त्याच्यामध्ये असेल, तर निश्चितपणे ही शाळा खूप पुढे जाईल आणि खूप मोठ्या व्यक्ती, महान व्यक्ती या शाळेमधून निर्माण होतील असा विश्वास निश्चितपणे वाटतो. या आजच्या शाळेच्या ॲन्युअल डे निमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. पालकसुद्धा या शाळेमध्ये तितकाच रस घेतात, मुलांबरोबर समरस होतात आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. क्लासमधला CCTVचा फीड देखील पालकांपर्यंत दिलेला आहे. हे सुद्धा जेव्हा मेश्रामजींनी मला सांगितलं तेव्हा मला त्याचा खूप चांगलं वाटलं की दोन्ही गोष्टी घ्या. पालकांना एक त्यांना ते आश्वस्त होतात की कुठल्या पद्धतीचं, कुठल्या स्तराचं शिक्षण शाळेमध्ये दिलं जातं आणि ते एकदा आश्वस्त झाले की त्यांचा प्रतिसादसुद्धा त्याला तितकाच चांगला मिळतो आणि एकंदरीतच आपल्या शिक्षण व्यवस्थेला जो महत्त्वाचं पॅरेंटचं पार्टिसिपेशन जे म्हटलेलं आहे, पॅरेंट टीचर रिलेशनशिप, पॅरेंट स्टुडंट रिलेशनशिप, ह्या सगळ्या गोष्टी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांनी ठरवलेला आहे. इमोशनल लर्निंग, सोशो इमोशनल लर्निंगला त्याच्यामध्ये महत्त्व दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे मोजल्या जाणार आहेत. त्याच्या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये धोरणामध्ये समाविष्ट त्यांनी केलेला आहे आणि याच्या अनुषंगाने शासनसुद्धा पुढे पावलं उचलतील, विविध उपक्रम किंवा कार्यक्रम आपल्याला देतील. तर त्यामुळे अशा पद्धतीने अत्यंत समाधान या शाळेच्या वाटचालीला बघून वाटलं आहे. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.